व्हिडिओमध्ये आज 302 कोणत्या पद्धतीनं घडू शकतं ह्याचं थोडक्यात थोडंसं आपण पाहणार आहोत. सत्य घटनेवर थोडीशी ही स्टोरी आहे. छान लहानपणापासून आईवडिलाच्या घरी मुलगीचं संगोपन झालं. दिसायला सुंदर, देखणी, शाळेचं आयुष्य पूर्ण चांगल्या पद्धतीने गेलं. 10वी झाली, चांगल्या पद्धतीनं फर्स्ट क्लासमध्ये मार्क पडलेत. अतिशय सुंदर देखणी मुलगी. 12वी पत्र शिक्षण झालं. 12वी नंतर सुद्धा चांगल्या पद्धतीनं फर्स्ट क्लासमध्ये मार्क पडलेत. ग्रॅज्युएशन चालू असतानाच शेवटच्या वर्षाला BComमध्ये एक स्थळ चालून आलं आणि अतिशय सुंदर स्थळ होतं. मुलगी देखणी असल्यामुळं येणाऱ्या स्थळानं फारसा विचार केला नाही की मुलगी देखणी आहे म्हटल्यानंतर यांनी पण मुलीच्या आईवडिलांनी विचार केला. मुलगीचे वडील शिक्षक, 2 भाऊ, 1 बहीण. आईवडील यांनी विचार केला, भावाने विचार केला, आपल्या बहिणीसाठी एवढं जर सुंदर स्थळ येत असेल तर लग्न करून द्यायला का हरकत आहे. कारण गरीब परिस्थिती फक्त जी शिक्षकांची असती त्याच पद्धतीनं परिस्थिती होती. फारसं दुसरं कुठून इन्कम नव्हता. भाऊ अजून लहान होते, शिक्षण चालू होतं. ही बहीण सगळ्यात थोरली असल्यामुळं, अतिशय देखणी सुंदर असल्यामुळं अतिशय सुंदर चांगलं स्थळ अशा पद्धतीनं आलं. मुलगा डॉक्टर आणि त्यांचे वडीलसुद्धा डॉक्टर आणि मोठ्या खानदानातील डॉक्टर असल्यामुळं पैसा, गाडी, बंगला अतिशय भरपूर प्रमाणात. आणि मुलगीच्या वडिलांनी सगळी चौकशी केल्यानंतर त्यांना पण सुरुवातीला अशी भीती वाटत होती की इतकं मोठं स्थळ आपल्या मुलीसाठी चालून आले की नेमकी अडचण आहे का माझ्या मुलीचं नशीब मोठं आहे. याचा विचार करत 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 एक दिवस लग्नाचा मुहूर्त निघाला. लग्न ठरलं. लग्न ठरत असताना 2 मुलांनी त्या स्थळाला डॉक्टरांच्याकडे सांगितले की ही मुलगींचं आमचं अफेअर आहे. चाळी करण्याचा प्रयत्न केला. कारण मुलगी एवढी देखणी आणि सुंदर होती. कॉलेजमध्ये अनेक मुलं तिच्या पाठीमागून फिरत होते. एवढी देखणी मुलं असल्यामुळे 2 मुलांनी लग्न मोडण्याचा प्रयत्न केला. पण काय लग्न मोडलं नाही. मुलांच्याकडल्यानी त्यांचं काय कोणाचं ऐकून घेतलं नाही. मुलगी सुंदर आहे असं समजून आल्यानंतर लग्नाला ते पण तयार झालेत आणि शास्त्रशुद्ध पद्धतीनं रीतिरिवाजाप्रमाणे संस्कृतीप्रमाणे मुलगीचं आणि मुलग्याचं लग्न झालं. लग्न होऊन सोन्याचे 9 दिवस जातात तसे सोन्याचे 9 दिवस गेले. येणं जाणं झालं आणि त्यानंतर खरा प्रकार मुलगीला समजायला. मुलगा मुलीसाठी डॉक्टर असल्यामुळं कामाच्या व्यापातनं वेळ देता येत नाही असं सांगू लागला. रात्री 11, 12 वाजता घरी येणे. सकाळी आल्यानंतर शांत झोपणे, कामाचा ट्रेस आहे म्हणून सांगणे, मुलगीला जवळ न घेणे, कोणत्याही प्रकारचं बोलणं कमी ठेवणे, गरज वाटलं तर हो किंवा नाही, जेवायला सारखं नाही किंवा जेव्हा वडगा, एवढंच काय असेल ते बोलणं व्हायचं. घरात नोकर चाकर असल्यामुळं पत्नीला जास्त बोलता येत नव्हतं. घरात आईवडील, भाऊ, दीर, तिची पत्नी, घरात पण मंडळी भरपूर. फरशीला बाई, धुण्याला बाई, जेवणाला बाई आणि घरातले किरकोळ इकडं तिकडं करण्यासाठी बाई. इतकी गडी माणसं घरात होती. आणि अशा घरात त्या मुलगीला नवऱ्याबरोबर बोलायला वेळ पण मिळायचा नाही आणि नवरा वेळ देत नव्हता. सकाळी उठलं की पुन्हा डॉक्टर म्हणून दवाखान्यात जात होता. मुलगी समजून घेतलं, 1 महिना 2 महिने समजून घेतलं. पण दरम्यानच्या काळामध्ये पत्नी म्हणून पतीनं त्या किंवा मुलग्यानं हिला कधीही स्वीकारला नाही आणि पत्नीचा दर्जा कधीही देण्याचा प्रयत्न केला नाही. त्यानंतर अनेक वेळा संबंध ठेवण्याचे प्रयत्न केले
तरीसुद्धा दरम्यानच्या वेळात कोणत्याही प्रकारे त्या मुलीला प्रतिसाद मिळाला नाही. आणि त्यानंतर त्या मुलगीच्या लक्षात आलं की हे एवढं मोठं स्थळ आहे, बरोबर आहे, पण पती हा नपुसक आहे तिला समजून आलं. तरीसुद्धा जास्तीत जास्त तिनं आपल्या आईच्या कानावर घातलं. सदरची गोष्ट ही पुन्हा आईकडं वडिलाकडे गेली. वडिलांनी परत भेत मुलग्याच्या आणि त्याच्या वडिलांच्या कानावरही गाठली आणि त्यावेळी सत्य समोर आलं. तरीसुद्धा वडिलांना भीती वाटत होती की पुढं काय होईल, पण सदरचं सत्य घटना ही त्या डॉक्टरांनी त्याच्या वडिलांनी अजिबात स्वीकारले नाही. विरुद्ध डॉक्टरांचा भाऊ आणि भावजं विरुद्ध ह्या मुलगीलाच त्रास द्यायला लागले की मुलगी व्यवस्थित वागत नाही म्हणून. आणि त्यानंतर मुलगीनं ठरवलं की इथं माझी डाळ आता शिजत नाही आणि मला असंच दिवस काढायला लागणार. आणि आईवडिलांच्या भीतीपोटी, आईवडिलांच्या प्रेमापोटी तिनं तिथं दिवस काढण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर नवऱ्याला पूर्णपणे विश्वास उडून गेला. नाते संपुष्टात आलेला प्रकार होता, पण राहणं त्या मुलगीसाठी जिवंतपणे मरण असल्याने त्या घरामध्ये ती मुलगी राहत होती. दिवसेंदिवस जात होता. मुलगी विचारात पडली होती, नेमकं काय करायचं. सकाळी उठायची, देवदर्शनासाठी जायची, देवापाशी बसायची. शांत, सुस्वभावी, देखणी, सुंदर मुलगी आयुष्यामध्ये असं वावटळ आल्यामुळं भांबावून गेली. आणि एक दिवस संध्याकाळी ड्रायव्हरबरोबर गाडी बसली आणि देवदर्शनासाठी सोलापूरला गेल्यानंतर विचारामध्ये पूर्णपणे बेभान झालेली होती. त्या दिवशी त्यांना जाता जाता तिची एक मैत्रीण भेटली. त्या मैत्रिणीला गाडीमधली तिचा नवरा गाडीमध्ये बसला. ही चौघंजण, ड्रायव्हर, ही मुलगी, तिची मैत्रीण, तिचा नवरा सोलापूरला गेले. सोलापूरला गेल्यानंतर तिथं देवदर्शन वगैरे घेतलं. फार वेळ झाला होता म्हणून लॉजवर राहण्याचं ठरलं. लई दिवसानंतर मैत्रीण भेटल्यामुळं थोडंसं तिचं हसणं खेदळणं हे प्रामाणिकपणाचं छानसं नातं चाललं होतं. त्यामध्ये मैत्रीण जवळची असल्यामुळं त्या नवरा बायकोची नाती अतिशय चांगल्या पद्धतीनं होती. त्यानंतर त्या दिवशी हॉटेलमध्ये त्या मैत्रिणीच्या नवऱ्यानं दारू मागवली आणि तो यथेच्छ दारू प्याला. त्यानंतर दारू प्याला आणि जी तिची बघण्याची नजर ह्या मुलगीकडे होती, ती ह्या मुलगीला समजून आलं की तो कोणत्या नजरेनं बघतोय आणि ही मुलगीसुद्धा त्याच नजरेनं त्याच्याकडे पाहत होती. त्यानंतर जेवण वगैरे झालं. सकाळी तो ड्रायव्हर घरी त्या मुलीला डॉक्टरांच्या घरी घेऊन आला, म्हणजे आपल्या सासरी घेऊन आला. त्यानंतर त्या मैत्रिणीचा तसेच तिच्या नवऱ्याचा नंबर ह्या मुलगीनं घेतलेला होता. त्यानंतर सकाळी उठल्याबरोबर ह्या मुलगीनं त्या मैत्रिणीच्या नवऱ्याला फोन केला की कसा आहे, काय आहे. आधी मैत्रिणीला गेला, त्यानंतर नवऱ्याला गेला, बोलत राहिलीत. त्यानंतर यांचं फोनवरनं कायम हिनं मैत्रिणीला सोडून तिच्या नवऱ्याबरोबर जास्तीत जास्त बोलणं चालू ठेवलं. त्याला पण जास्तीत जास्त हिच्यावर बोलायला आवडत होतं. त्यानंतर हिने परत प्लॅन केला महाबळेश्वराचा प्लॅन केल्यानंतर त्या दिवशी महाबळेश्वर गेलीत. संध्याकाळी परत त्यानं ड्रिंक मागवल्यानंतर त्या दिवशी एक नवीन आयुष्याला काही ते स्वाद उघ्या म्हणून ड्रिंक घ्यायचं ठरलं सगळ्यांनी. आणि त्याच पद्धतीनं त्याची पत्नी, ही मुलगी, तिचा ड्रायव्हर यांनी यथेच्छ हॉटेलमध्ये रूम बुक करून दारू प्यालीत. दारू प्याल्यानंतर नशेमध्ये साधारण जेवण झाल्यानंतर 11-12च्या दरम्यान शेजारी 2 रूम घेतल्या होत्या. रूममध्ये यानं 2-3 वेळा आपल्या मिसेसला म्हणजे बायकोला उठवण्याचा प्रयत्न केला, पण उठले नाहीत. हिला झोप नव्हती, पलीकडं त्या मुलगीला झोप नव्हती. ड्रायव्हर हा गाडीमध्ये झोपलेला होता. हा उठला, सरळ तिला फोन केल्यानंतर तिनं लगेच फोन उचलला. त्यानंतर तिच्या
रूममध्ये गेला. रूममध्ये गेल्यानंतर जे तिला तिच्या आयुष्यात जे काही मिळालं नव्हतं शारीरिक सुख, ते संपूर्ण 2-2.5 तास संपूर्ण शारीरिक सुख यांनी सुखाचा उपभोग घेतला. त्यानंतर सदरची खबरबात त्याच्या पत्नीला अजिबात लागली नाही. त्यामुळं यांना त्या गोष्टीचा सवय लागण्याचा प्रयत्न झाला. कारण अशा बाबतीत अशी सवय जर लागली तर ती सहजासहजी सुटत नाही. त्यानंतर घरी आले. घरी आल्यानंतर यांचं फोनवरचं बोलणं वाढू लागलं आणि एक दिवस इतकं एकमेकाचं संभाषण वाढलं की त्या मैत्रिणीला हिचं जे काही संभाषण आहे ते 1-2 वेळा सापडलं. सापडल्यानंतर तिनं आपल्या नवऱ्याला धारेवर धरलं की तुझं चाललं आहे काय, काय करतोस. त्यामध्ये त्याचं बी ह्या मुलीच्या प्रेमात बेभानपणे असल्यामुळं तो सगळं विसरून गेला. बायकोला मारहाण केली आणि त्यानंतर मी तिच्याशिवाय राहू शकत नाही म्हणाला आणि घरातनं बाहेर पडला. घरातनं बाहेर पडल्यानंतर दुसऱ्या दिवशी त्या मुलगीला फोन केला. मुलगीची बी तीच अवस्था झाली होती की त्याच्याशिवाय राहू शकत नाही. भरल्या सोन्याच्या संसारातून त्या मुलगीनं आपल्या घरातनं पाऊल बाहेर ठेवले. बाहेर ठेवल्यानंतर तो मुलगा हिला घेऊन मुंबईसारख्या ठिकाणी राहण्यासाठी गेला. 15 दिवस तिथे राहिला. 15 दिवसानंतर ह्या दोघांच्यामध्ये पुन्हा वाद निर्माण झाला. एकमेकाचं पटन असं झालं. त्यानंतर दोघांनी परत गावी यायचं ठरलं. तो मुलगा जो होता हिच्या मैत्रिणीचा नवरा, तो आपल्या घरामध्ये गेला. हिची परिस्थिती ना घर की ना घाट की. इथं डॉक्टरांची प्रतिष्ठा धुळीला मिळाली होती. आईवडिलांची प्रतिष्ठा धुळीला मिळाली होती. एक चुकीचा निर्णय ह्या मुलगीनं घेतला होता. ती पुन्हा एका मैत्रिणीकडे गेली. तिथं थांबली. त्या थांबल्यानंतर तिनं भाड्याची स्वतः एक रूम घेतली. रूम घेतल्यानंतर त्या मैत्रिणीनं जे काय असेल तर तिचा थोडे दिवस खर्च बघितला. त्यानंतर कम्प्युटर क्लासेसला जायला लागली की आपल्या आयुष्यात आपण काहीतरी करावं म्हणून. त्यावेळी जो कम्प्युटर शिकवणारा मुलगा होता त्या मुलग्याबरोबर हिचं सूत जुळत आणि त्यानंतर जे काय खर्च असेल, जे काय घराचं भाडं असेल, तो सगळा मुलगा हिचं करू लागला. आणि त्यानंतर त्या मुलग्याबरोबर चांगलं आयुष्य चालल्यानंतर कसं तरी 1 वर्ष 2 वर्ष त्या मुलग्यावर राहिलं. तिच्याबरोबर बेकायदेशीरपणे तिनं लग्न केलं. लग्न केल्यानंतर त्या कम्प्युटरच्या खर्चावर ह्या घरातलं हिचं काहीही भागत नव्हतं. चैनी भागत नव्हती, घरखर्च भागत नव्हते. कारण एका अतिशय चांगल्या घरात राहणारी मुलगी एक कम्प्युटरवाल्याच्या घरात येऊन राहिलेली होती. त्यामुळे खर्चाचा ताळमेळ बसत नव्हता. इच्छा आकांक्षा सगळ्या मेलेल्या होत्या. त्या पद्धतीनं हिनं एक चांगलं स्थळ कुठे मिळते का याच्यामध्ये सोशल मीडियावर हिचं फेसबुकवरून एका मित्राची ओळख झाली आणि त्यांची मैत्री दिवसेंदिवस फुलू लागली. आणि त्यातनं त्या कॅम्प्युटरवाल्याला मित्रालासुद्धा हिनं सोडून दुसऱ्या संकट पळून गेली. पळून गेल्यानंतर इतकी वाईट अवस्था झाली. 6 महिने गेले असतील. 6 महिन्यानंतर परत याला त्या ज्याच्या संकट पळून गेली होती तिनं सोडून दिली. सोडून दिल्यानंतर पूर्ण दारूच्या आहारी व्यसनी गेली. व्यसनी गेल्यानंतर एक दिवस औषध खाऊन स्वतःचं आयुष्य संपवलं. इतकी वाईट परिस्थिती त्या मुलीवर आली. एक चांगल्या घराण्यातली मुलगी, तिचा शेवट कुठं झाला ह्याच्यासारखं दुर्दैव मुलींच्या नशिबात कुठल्या येऊ नये. पण ही झालेली सत्य घटना आहे. आता या घटनेचं अतिशय बारकाईने जर विचार केला तर माणसाचा जन्म कुठं होतो, माणसाचं आयुष्य कसं चालतं आणि माणसाचा शेवट कुठं होतो याचं फार भयानक दृश्य आपण पाहतो. ही संपूर्ण घटना झाली. पण सदर घटनेमध्ये नंतर परिस्थिती पोलिसांनी गुन्हा आत्महत्या म्हणून नोंद केला गेला असला तरी सदर या गुन्ह्याची महत्त्वाची गोष्ट आहे तिचा ॲक्च्युली 20 पासून खून केलेला होता.
पण त्याचा कोणताही थांग पत्ता पुरावा कुठेही लागला नाही, कारण तक्रार करणारं कोण नव्हतं. नोंद तरी आत्महत्या म्हणून झालेली होती. त्यामुळं सदर घटनेचा पहिल्या डॉक्टरांनी केला का मैत्रिणीच्या नवऱ्यानं केला का कम्प्युटरवाल्यानं केला का अन्य व्यक्तीने कोणी केला, याचा कुठंही थांग पत्ता लागलेला नाही. त्यामुळं सदर घटनेचा फार विचार करण्यासारखी घटना घडलेली आहे.